श्री क्षेत्र हरिचरणगिरी मठ हे केळूस याच्यात येतं, केळूस सिंधुदुर्ग. चला आपण दर्शन घेऊया. समोर रस्ता आहे, मेन रस्त्याने तुम्ही इथून आलात, एक 5 मिनटं बाईकने आलात या गाडीने, तर इथे हा मठ आहे. इथे खाली श्री क्षेत्र हरिचरणगिरी मठ केळूस हे सिंधुदुर्गात आहे. खाली मठ आहे इथे समोर. मठ आहे इथे श्री क्षेत्र हरिचरणगिरी मठ केळूस. परमपूज्य योगीराज श्री दत्तगिरी महाराजांची आरती. श्री दत्तगिरी महाराज. श्री गोसावी दत्तगिरी महाराज. लाईट आहे ते. अच्छा, सोमवारी हे लाईट हे असते इथे असते. एक सोमवारी, आजच्या सोमवारी नाही, त्याचे काम चालू आहे. इथूनच मी हे करतो बाहेरून. आतमध्ये गाभाऱ्यात जाऊ शकत नाही, प्रवेश नाही आहे. बरोबर आहे, तेवढं पवित्र ठेवायला लागतं. हे श्री हरिचरणगिरी महाराजांचं समाधीस्थान आहे. इथे संजीवन समाधी घेतलेली आहे. श्री हरिचरणगिरी महाराज यांची संजीवन समाधी आहे. श्री हरिचरणगिरी महाराज यांची संजीवन समाधी. बरोबर. अच्छा, उत्सवाच्या वेळी तुम्ही बघता सगळं. बरोबर बरोबर. अच्छा, बरोबर. तुम्ही इथे सगळं सेवेसाठी असता इकडे. आपलं नाव काय? दाभोळकर. अच्छा अच्छा, म्हणजे ती राहण्याची व्यवस्था आहे. होय, तुम्हाला जर काहीतरी ते होम वगैरे करायचं असेल, काहीतरी मुंज करायचं तर इथे होते. गुरुजींना भेटावं. गुरुजी घर तिथे आहे त्यांचं. अच्छा, ते येतात मग मुंज करतात. ते तुम्हाला सांगणार काय खर्च आहे काय. बरोबर बरोबर. मग तुम्ही तो खर्च द्यायचो आणि मग ते करून घेणार असं. बरोबर बरोबर. स्वतः गर्दी करणार म्हणजे गुरुजी. हे श्री हरिचरणगिरी महाराजांचं समाधी मठ आहे, संजीवन समाधी. शांत आहे, एकदम शांत आहे वास्तू. खरं शांत वास्तू आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचा. मग इथे कोण राहायला आलं तर तुम्ही जेवण आणि देता त्यांना? तुम्ही जेवण विवण करता का, देता तुम्ही त्यांना? अरे वा. आमच्यातर्फे पाहिजे असेल तर आम्ही असलो तर देणार, नाही तर तुम्हाला ते भटजीं कडून करायचं असेल ते करून घेतात, ते करून आणतात मग. अच्छा अच्छा, असं त्यांना भेटायचं मग. अच्छा, गुरुजींना. इकडे काय हे श्री दत्तगिरी महाराज आणि ह्यांची समाधी आहे नरसोबाच्या वाडीला, कोल्हापूरला. श्री दत्तगिरी महाराज आणि ही त्यांची आरती आहे इथे ना. परमपूज्य योगीराज दत्तगिरी महाराजांची आरती.